गणित भाग 2 त्यातील लेसन 4 भौमितिक रचना यातील सराव संच सोडवण्यापूर्वी याआधी ज्या आपण मूलभूत भौमितिक रचनेचा अभ्यास केलेला आहे त्याचा इथं अभ्यास करू. इथे साईन दिलेले आहे. दिलेल्या रेषेला तिच्या बाहेरील बिंदूतून समांतर रेषा काढणे, दिलेल्या रेषाखंडाचा लंब दुभाजक काढणे, दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या संख्येएवढे समान भाग करणे आणि दिलेल्या रेषाखंडाचे दिलेल्या गुणोत्तरात विभाजन करणे, दिलेल्या कोनाची एकरूप असलेला कोन काढणे. ह्या जर भौमितिक मूलभूत रचना आपणाला परफेक्ट बरोबर जर येत असतील तर यातील 4.1 आणि 4.2 सराव संच सोडवणं आपणाला सोपं जातं. आता आपण सराव संच सोडवण्यापूर्वी या मूलभूत भौमितिक ज्या काही रचना आहेत त्यांचा अभ्यास करू. मूलभूत भौमितिक रचना एक, दिलेल्या लांबीचा रेषाखंड काढणे व दुभागणे. उदाहरण दाखल दिले 6.5 लांबीचा रेषाखंड ए बी काढा व तो दुभागा. आपण 6.5 सेमीचा हा रेषाखंड ए बी काढला. ए आणि बी याचं मेजरमेंट याचं खाली लिहू, माप लिहू 6.5 सेंटीमीटर. आता आपल्याला काय सांगितले, ए बीला तो दुभागा. 6.5 लांबीचा रेषाखंड ए बी काढा व तो दुभागा. म्हणजे रेषाखंड ए बीचा इथं आपण लंब दुभाजक काढू. आता ए बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कर्कटमध्ये घ्या आणि ए बीच्या जो रेषाखंड आहे वरील साईड आणि खालच्या साईडला कंस या ठिकाणी काढा. आता बी सेंटर घेऊन बी केंद्र घेऊन आपण ए बी रेषाखंडाच्या वरील व खालील बाजूसाठी कंस या ठिकाणी काढले. कर्कटमध्ये अंतर हे सेम, त्रिज्या ती आहे तीच ठेवू. बघा काय करायचं, पहिले जे कंस आहेत काढलेले ते पहिले कंसीत छेदायचे. पहिले आपण कंसीतच छेदले आणि आता या कंसांचा जो काही छेदन बिंदू जो आहे यातून जाणाऱ्या ठिकाणी लाईन काढा. म्हणजे आपल्याला ए बीचा लंब दुभाजक मिळतो. हा आपणाला ए बीचा हा लंब दुभाजक मिळाला. इथं सेंटरला नाव आपण यम देऊ. यम म्हणजे एम बरोबर या ठिकाणी एम बी, म्हणजे यम हा ए बीचा मध्यबिंदू मिळाला. ए बी रेषाखंड आपण यातून दुभागलेला आहे. ए बी रेषाखंडाची लांबी आपण किती घेतली, 6.5. या ए बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कर्कटमध्ये घेऊन आपण ए बीच्या दोन्ही बाजूस वरील व खाली बाजूस या ठिकाणी कंस काढले. पहिल्यांदा सेंटर बी घेतला, परत या ठिकाणी सेंटर केंद्रबिंदू ए घेऊन पहिले कंस छेदले आणि कंसांचे जे छेदनबिंदू आहेत त्यातून जाणारी ही लंब रेषा आपण काढली. पुढचा या ठिकाणी पुढची 2 नंबर भौमितिक जी काही रचना जी आहे भौमितिक रचना, दिलेल्या कोनाचा कोन दुभाजक काढणे. आता इथं जो कोन जो दिलेला आहे हा कोन XYZ हा 65 मापाचा कोन, 65 मापाचा कोन काढा व त्याचा कोन दुभाजक किरण YP काढा. आता कोन इथं XYZ काढायचं आहे. म्हणजे वाय कोनाचं माप 65 डिग्री आहे, 65 अंश. आपण इथं किरण YZ काढू.
किरण हा जो काय वायकडे काढला आणि वाय ठिकाणी कोण इथं आहे, कोणाचं माप आहे 65. हां, केंद्रबिंदूच्या डाव्या साईडला इथं जो काय झिरो आहे त्या झिरोवरती मोजू जावा. 0, 10, 20, 5, 40, 20, 30, 40, 50, 60, 60 म्हणजे 65. हा कोन इथं म्हणजे आपल्याला हा जो कोन जो आहे हा 65 अंशाचा आहे की नाही कोन मिळेल. इथं कोणाला नाव देऊ एक्स, वाय आणि झेड. आता पुढे आपल्याला काय करायचं 65 अंश वाय कोन आहे की नाही दुभागायचा आहे. कर्कडचं टोक वाय शिरोबिंदूवरती ठेवून बा योग्य ते अंतर घेऊन ह्या दोन्ही बाजूवरती छेदणारे कंस काढा. दोन्ही बाजूवरती छेदणारे कंस काढले. आता या दोन्ही कंसाचं जे अंतर आहे कंसाचं अंतर आहे या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपणाला छेदणारे कंस काढायचे आहेत. आता वाय झेड बाजूवरती जो या ठिकाणी कंस काढला तो केंद्रबिंदू घेऊन आपण कंस काढला. आता वाय एक्स बाजूवरती जिथे कंस छेदलेला आहे तो या ठिकाणी केंद्रबिंदू घेऊन पहिला आपण कंस छेदू आणि वाय आणि जे दोन कंस छेदलेत त्यातून जाणाऱ्या या ठिकाणी किरण आपण काढू. आणि हा किरणला नाव इथं सांगितलेलं आहे किरण वाय पी. इथं पी देऊ. म्हणजे अशा प्रकारे आपण कोन एक्स वाय झेड काढला. कोन वायचं या ठिकाणी माप 65 अंश घेतलेला आहे आणि हा 65 अंशाचा कोन या कोनाचा वायचा कोन दुभाजक आपण वाय पी काढलेला आहे. तिसरी या ठिकाणी मूलभूत भौमितिक रचना जी आहे दिलेल्या कोनाशी एकरूप असणारा कोन काढणे. उदाहरणार्थ कोन ABC काढा व कोन XYZ एकरूप कोन XYZ एकरूप कोन ABC काढा. म्हणजे ABCला एकरूप कोन XYZ दिलेला कोन जो आहे ABC आपण कोन इथं ABC काढू. त्या कोणाला इथं आपण या ठिकाणी नाव देऊ A, B आणि C. हा कोन ABC काढला. याच मापाचा कोन इथं काढायचा आहे आपणाला XYZ. म्हणजे YZ इथं किरण घेऊ YZ. आता बी मापाचाच कोन वायच्या ठिकाणी काढायचा आहे. कर्कडचं लोखंडी टोक बी वरती इथं ठेवलं आणि या कोनाच्या दोन्ही बाजूंना या ठिकाणी छेदणारे कंस काढलेत. हे जे अंतर आहे ही जी त्रिज्या आहे ती सेम ठेवून वाय हा केंद्रबिंदू घ्या आणि YZ ला छेडून वरील बाजूस कंस काढा ड्रॉ करा. कोण समजा या कंसाला आपण नाव इथं A समजा इथं P आणि Q देऊ आणि कंसाचं जे माप आहे PQची जी काही लेंथ आहे ती इथं कर्कटमध्ये घ्या. PQ ची लेंथ आपण घेतली
ती जिथं त्याच मापाचा या ठिकाणी कंस इथं आपणाला काढायचा. म्हणजे कंसाची लांबी इतकीच घेतली, पी क्यू जितकी कंसाची लांबी आहे तीच लांबी इथं आपण इथं मार्किंग केलं. आणि वाय आणि हा जो काय छेदनबिंदू जो आहे यातून जाणार आहे हा जाणारा किरण काढू आपण. इथं देऊ नाव आपण एक्स वाय झेड. एकरूप कोण मिळाले आपल्याला. या छेदनबिंदूंना नाव इथे या ठिकाणी यम आणि इथं एन देऊ. मग एकरूप मापाचा कोण काढणे आणि या भौमितिक रचना आपणाला सरावसंच सोडवताना यांचा उपयोग होणार आहे. एकरूप मापाचे कोण ते काढणे. आता पुढची भौमितिक रचना चौथी जी आहे, रेषेला तिच्यावरील दिलेल्या बिंदूतून लंब रेषा काढणे. म्हणजे एक दिलेली रेषा असते आणि त्याच्यावरील दिलेल्या बिंदूतून लंब रेषा काढणे. उदाहरणार्थ रेषा यल काढा. आपण यल रेषा इथं काढली. यल रेषा इथं काढलेली आहे. रेषा यलवर पी कोणता एक बिंदू घ्या. कुठे इथं घ्या पीवरती बिंदू घ्या आणि बिंदू पी मधून रेषा यलला लंब रेषा यम काढा. या रेषेला नाव इथं देऊ यल रेषा. यावरती बिंदू कुठेही बिंदू घ्या म्हणून सांगितले. इथं पी हा बिंदू कुठे घ्या आणि ह्या पी बिंदूतून जाणारी आणि यल रेषेला लंब असणारी रेषा काढायची. आता पी केंद्रबिंदू या योग्य त्या ठिकाणी अंतर घेऊन यल रेषेवरती पी बिंदूच्या दोन्ही साईडला दोन्ही बाजूला या ठिकाणी कंस दोन्ही बाजूला इथं कंस काढा. आता आपणास ह्या दोन कंसांच्या मध्ये जो काही रेषाखंड मिळतो, दोन कंसांच्या मध्ये समजा याला नाव ए आणि बी देऊ आपण वाटलं. ए आणि बी हा जो या ठिकाणी रेषाखंड मिळाला, या ए बीच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन आपण हा ए बी रेषाखंड आहे त्याच्या वरील बाजूसून खालील बाजूस कंस काढा. सुरुवातीला बी हा केंद्रबिंदू घेऊन हा आपणाला जो काही मिळालेला आहे दोन कंसांच्या मध्ये मिळालेला रेषाखंड ए बी, या ए बी रेषाखंडाच्या वरील व खालील बाजूस कंस सेटिंग काढले. त्रिज्या 30 ठेवून आता कर्कटचं रिकामं टोक लोखंडी टोक जे आहे ए बिंदूवरती ठेवून जे पहिले कंस जे आहेत काढलेले पहिले कंस या ठिकाणी छेदा म्हणजे बी केंद्रबिंदू घेऊन जे आपण कंस काढलेले होते त्रिज्या 30 त्रिज्या ठेवून ए केंद्रबिंदू घेतला आणि पहिले कंस या ठिकाणी आपण छेदलेत. आता हा कंस या ठिकाणी थोडा वाढवू त्यासाठी परत पुन्हा कर्कटचं या ठिकाणी लोखंडी टोक बीवरती ठेवून हा जो या ठिकाणी कंस वाढवा आपण आणि आता जे कंसांची या ठिकाणी जे काय छेदनबिंदू यातून आपण रेषा जर काढली तर ती पी मधूनच या ठिकाणी जाते. अशा प्रकारे आपणाला ही लंब रेषा मिळाली. लंब रेषेची खूण इथं आपण केली, ती 90 डिग्रीची खूण इथं केली आणि या रेषेला नाव सांगितलेलं आहे लंब रेषा यम. रेषेला इथं नाव यम दिलं. ही भौमितिक रचना या ठिकाणी
आपली ही चौथी झाली. म्हणजे रेषेला तिच्यावरील दिलेल्या बिंदूतून लंबरेषा काढणे. ही रेषा दिलेली आहे यल, त्यावरती ह्या रेषावरती कुठे पी हा बिंदू घ्या आणि ह्या पी बिंदूतून जाणारी यम ही रेषा, याला सारखी लंब असणारी यम ही रेषा आपल्याला काढायची आहे. या प्रकारे ही भौमितिक रचना आहे चौथी